लक्षवेधीच्या दुसऱ्या भागाची सुरुवात करताना सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्राच्या राजकारणातली घटना आपल्या समोर आणतो आहोत। नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना सोपवला आहे। नाना पटोले हे आता काँग्रेसचे महाराष्ट्रातले अध्यक्ष असतील अशा प्रकारचीच शक्यता या निमित्ताने अधिक गडदपणे समोर येते। याच घटनाक्रमाच्या अनुषंगाने आणखीन एक ताजी घडामोड घडली ती नवी दिल्लीमध्ये शरद पवारांनी एक अत्यंत महत्त्वाचं पण तितकंच सूचक वक्तव्य केलं। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। त्यांनी केलेल्या सूचक वक्तव्यात ते म्हणतात की विधानसभा अध्यक्षपदावर आता पुन्हा चर्चा होणार, अर्थात मवियामध्ये विधानसभेचा अध्यक्ष कोण असावा आणि तो कुठल्या पक्षाचा असावा याबाबतही चर्चा होणार आहे। पवार असंही म्हणतात काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्याने अध्यक्ष बदलाचा निर्णय झाला। विधानसभा अध्यक्षपद 3 पक्षांचं होतं ते आता खुलं झालंय। आपण चर्चेसाठी आपल्या मान्यवरांच्याकडे परत येतोय। आपल्या सोबत हेमलता पाटील आहेत, गणेश खंडकर आहेत, उमेश घोंगडे आहेत, जयंत माइंडकर आहेत। सर्व मान्यवरांचं स्वागत। हेमलताजी, पक्षांतर्गत दबाव होता असं जेव्हा पवार म्हणतात त्यावेळेला काँग्रेसला ते स्वीकारावंसं वाटतं वक्तव्य, आणि अशा प्रकारे पक्षाबाहेरच्या माणसानं काँग्रेसच्या अंतर्गत गोष्टींबाबत सार्वजनिक वक्तव्य करणंही काँग्रेसला मान्य आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षांतर्गत दबाव होता हे पवार साहेबांनी कशा संदर्भात म्हटलेलं आहे हे सांगू शकत नाही मी। दुसरी गोष्ट म्हणजे पवार साहेब हे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिले, त्यांची सगळी पाळंमुळं काँग्रेसमध्ये आहे आणि एक वडिलकीच्या नात्याने ते काही बोलले तर त्याच्या विरुद्ध लगेच काही कोणी स्टेटमेंट करावं असं मला वाटत नाहीये। पक्षांतर्गत दबाव कशा पद्धतीने होता, एक प्रदेशाध्यक्षपद मला सध्या नको असं स्वतः बाळासाहेब थोरातांनी सांगितलं होतं, कारण महसूल मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी जास्त होती, अनेक पदं त्यांच्याकडे होती आणि त्यामुळे मला प्रदेशाध्यक्ष पद नको असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलणार हे नक्की होतं आणि त्यामध्ये जी वेगवेगळी नावं आली त्याच्यामध्ये नाना पटोले हे प्रदेशाध्यक्षपदी असावेत असं अनेक नेत्यांना आणि अनेक कार्यकर्त्यांना वाटत होतं। त्या भूमिकेतून त्यांची निवड झाली। याच दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची चर्चा अचानक महाराष्ट्रामध्ये सुरू झाली। राजकारणात पुढी सोडणं अशा प्रकारच्या दृष्टीनं तिच्याकडे पाहिलं गेलं त्या चर्चेकडे। याचं कारण असं की काँग्रेस आणखीन एक उपमुख्यमंत्री पद घेणार आणि त्या बदल्यात विधानसभेचा अध्यक्ष शिवसेनेला देणार अशा राजकीय शक्य अशक्यता वर्तवल्या गेल्यावर त्याच्याबाबत काँग्रेसचं अजून अधिकृत कुठलंही वक्तव्य आलेलं नाही। अजित पवार त्यावर तुम्ही आधी एकदा तुमची भूमिका मांडा की तुम्ही विधानसभेचा अध्यक्षपद सोडायला तयार झाला आहात का? प्रसादजी, आता स्पष्टच मी सांगते की जेव्हा जागा वाटप झालं त्याच्यामध्ये सर्वात जास्त संख्याबळ शिवसेनेकडे असल्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे तर नक्कीच होतं। त्यानंतर संख्याबळ हे राष्ट्रवादीकडे होतं आणि राष्ट्रवादीने विधानसभेच्या अध्यक्षपदापेक्षा उपमुख्यमंत्रीपद आमच्याकडे यावं असं स्पष्टपणे सांगितलं आणि त्यानंतर विधानसभेचं अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आलं। आता जेव्हा ही सगळी सिच्युएशन झालेली आहे त्यामुळे काँग्रेसकडचं विधानसभा अध्यक्ष कुठल्याही पद्धतीने आता जाऊ शकत नाही। त्याच्यामध्ये कुठल्या नेत्याला बसवायचा हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यामध्ये कुठल्याही पक्षाने तो ढवळाढवळ करण्यासारखं काहीही नाहीये। काँग्रेस ठरवेल तो विधानसभेचा अध्यक्ष होईल। आता हे 2 उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये जी चर्चा झाली ती मान्य होणं शक्य नाहीये त्यावरती, कारण 2 उपमुख्यमंत्री पद असणं हे राष्ट्रवादीला मान्य होणार नाही। त्यामुळे ही सगळी जी परिस्थिती आहे ही अशीच राहील, काँग्रेसकडेच अध्यक्षपद राहील आणि त्यानुसार काँग्रेस त्यांना जो योग्य वाटेल तो अध्यक्षपदासाठी उमेदवार देतील आणि त्याची निवड होईल। ही परिस्थिती आणि त्याप्रमाणे होईल असं स्पष्ट चित्र आहे। हेमलताजी, आता इतकं सगळं ठामपणे आपण बोललात त्याबद्दल कौतुक, आणि आता हेही सांगून टाका की काँग्रेसच्या कडून विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण असणार आहे? नाही, ते सांगणं अवघड आहे आता तरी, त्याला थोडा वेळ द्यावा लागेल। प्रवक्त्यांना काही बंधनं असतात की आपण मान्य केली पाहिजे। प्रवक्ते अध्यक्षपद नाही घोषित करू शकत, तर त्यामुळे हे सगळे सदस्य ठरवतील। नाही, पण पक्षांतर्गत त्याचीही चर्चा असणारच की, कारण गेले इतके दिवस अध्यक्षपदी कोण असावं याच्या अनेक शक्य अशक्यता काँग्रेसमध्ये बोलून दाखवल्या जात होत्या। आता विधानसभा अध्यक्षपदी आपल्याला पृथ्वीराज चव्हाणांसारखा माणूस देता येईल का? मी का हे विचारतोय, कारण आपल्याला माहिती आहे राज्यात विद्यमान सरकार न्यायालयाच्या माध्यमातून निर्णय मिळवत आणलं ते पृथ्वीराज चव्हाणांनी। ते जर समजा न्यायालयाची लढाई लढलेच नसते तर हे सरकार अस्तित्वात आलं नसतं।  आणि                                                                                                                                                                                                                             2017 पासून
तर मग विधिमंडळात सुद्धा काँग्रेसचा आक्रमक बाणेदार आवाज म्हणून पृथ्वीराज चव्हाण असू शकतात का? नाही, प्रसादजी, अध्यक्षपद हे काही शोभेची भावली नाहीये. त्याच्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात आणि हे पद अतिशय महत्वाचं आहे. आणि हे पद जेव्हा आपण महत्वाचं म्हणतो तेव्हा कायद्याची सगळं बाजू माहीत असणारे, सगळं संपूर्ण अभ्यास असणारे आणि त्यावरती योग्य निर्णय घेणारे अध्यक्ष अपेक्षित असतात. आणि त्यामध्ये काँग्रेसमध्ये सगळ्यात सिनियर कोण आहे, आमदारांची मतांतर लक्षात घेऊन त्याच्यावरती योग्य व्यक्तीची, सिनियर व्यक्तीची निवड केली जाईल. तर ती व्यक्ती कोण असेल हे मी सांगणं शक्य नाहीये. परंतु बाबा हे सिनियर काँग्रेसचे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, आमदार आहेत सध्या ते. त्यामुळे त्यांची निवड होण्यामध्ये काही अडचण यायला काही कारण निर्माण व्हायला नको. परंतु हा संपूर्णपणे विधिमंडळातल्या सदस्यांचा विषय. आपण या निमित्तानं जे संकेत दिले ते सुद्धा एक नव्या बातमीला जन्म देणारे आहेत. आणि आपण पृथ्वीराज बाबांच्या वैशिष्ट्यांची यादी वाचत असताना एक गोष्ट टाळली की राहून गेली मला माहिती नाही, पण पक्षश्रेष्ठींच्या पसंतीचे हाही एक अत्यंत महत्वाचा घटक आहे जो पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत लागू पडतो. मला जयंत माइंडकरांकडे जायचंय. जयंतराव, एका गोष्टीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात फारशी होत नाही, ती असते नेत्यांची वय. पृथ्वीराज चव्हाण या व्यक्तीचं वय हे त्यांच्या देहबोलीतून दिसत नाही, पण या व्यक्तीच्या राजकीय कारकिर्दी बरोबरच त्याचं वय सुद्धा मोजणं आणि चर्चेत आणणं यासाठी गरजेचं आहे. कारण हा नेता महाराष्ट्रातल्या एका आणखीन वजनदार नेत्याच्या तोलामोलाच्या वयाचा आहे. जयंत माइंडकर, ओव्हर टू यू. पुढचं काही बोलायचंय ते आता तुम्ही बोलायचंय. मी बोलतो. पहिल्यांदा मी आमचे हेमलताताई यांचं अभिनंदन करतो. त्यांनी बरेचसं माझंच आधी मी बोलून गेलो तो डायरेक्टली ते त्यांनी जवळपास मान्य केलं. त्यातलं एक वाक्य त्यांनी जे म्हटलं ते फार महत्वाचं आहे की काँग्रेसकडेच स्पीकर पद राहील आणि ते कोणाला देईल हे काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आणि त्याच्याबरोबर पुढचं वक्तव्य पण जयंतराव त्यांनी केलेलं आहे, ते विसरू नका. त्या म्हणाल्या की पक्षामध्ये ज्येष्ठ, कायद्याची जाण असणारा आणि अनुभवी असा माणूस असू शकतो जो अध्यक्षपदी बसेल आणि कदाचित पृथ्वीराज बाबा असू शकतात. आणि त्या ज्येष्ठतेनुसार आपण वयाचाच हिशोब करूया. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांचं वय हे सध्या 80 पार झालेलं आहे. 1940चा त्यांचा जन्म आहे. तर पृथ्वीराज चव्हाण हे माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 75 ते 77च्या दरम्यानचे आहेत. म्हणजे दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये फारसं अंतर वयाचं नाही, फारसं वयाचं अंतर नाही. एवढंच आहे की बाबांचं करिअर, जे काही पॉलिटिकल करिअर आपण म्हणतो, राजकीय खासदारकी वगैरे, ती 1991 पासून सुरू झाली. त्याच्या आधी त्यांचे वडील किंवा त्यांच्या आई प्रेमला काकी या राजकारणात ऍक्टिव्ह होत्या. तर शरद पवारांचं करिअर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे 1967 पासून सुरू झालेलं आहे. हा एक महत्वाचा फॅक्टर सोडला तर बाकी वय वगैरे पाहिलं तर आणि रिस्पेक्टिव्ह पक्षातलं वजन पाहिलं तर म्हणजे आता हे सुद्धा बोलावं का, तर पृथ्वीराज चव्हाण हे आपल्याला सर्वांना माहिती आहे एकेकाळी त्यांनी पीएमओ 8 वर्ष सांभाळलेलं आहे आणि हायकमांडच्या अतिशय जवळचे मानले जातात. आणि मघाशी जे मी पुन्हा वाक्य सांगितलं की पवार ठाकरे कंबाईन हे जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात गेले 1 वर्षभर थोडंसं सुरू झालं, मीडियामध्ये त्याची अनेक वेळा चर्चा आली, काही काही मंत्री जे बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्यावर एक प्रकारे काँग्रेसनी माझ्या दृष्टीने पहिलं शस्त्र फेकलेलं आहे. आणि आता कदाचित दुसरं या निमित्तानं सुरू असलेल्या चर्चेला आपण थोडंसं त्रयस्थ अँगलनं पण पाहूयात. तिसरी शक्ती या राजकीय घडामोडींवर नजर ठेवणारी आहे ती भारतीय जनता पार्टी. आता मग भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या निमित्तानं गणेश खंडकर, आपण स्पष्टपणे सांगून टाका की पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षपदी आल्यानंतर राष्ट्रवादीला चाप लावण्याचं काम आपोआप त्यांच्या हातून होईल आणि भारतीय जनता पार्टी त्या गोष्टीकडे आनंदून पाहिल का? नाही, आम्हाला हे सगळं जे चाललंय त्यामुळे आनंदच होत आहे प्रसादजी. कारण आपण जे आता पाहत आहोत, कधी कधी असं म्हटलं जातं राजकारणात दिसतं तसं नसतं. तर वास्तविकता अशी आहे की दुसरा उपमुख्यमंत्री हा अजित पवारांना नको आहे आणि विधानसभेचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवारांना नको आहेत. याचं कारण राहुल गांधींना तिकडे अध्यक्ष व्हायचंय आणि युपीएचं लिडरशिप करायची आहे. त्याच वेळेला शरद पवारांना महाराष्ट्र ताब्यात ठेवून त्यांना परत दिल्लीकडे जायचंय. या सगळ्या घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत. कितीही कोणी नाही म्हटलं तरी महाराष्ट्रातली ही प्रदेश अध्यक्ष बदलण्याची घटना ही एवढी छोटी नाहीये. मी मगाशी ते सांगितलं अगदी.
तेव्हा आम्ही या घटनेकडे त्रयस्थपणे बघतो आणि आम्हाला जे अगदी गणेश खंडकर, आपण म्हणालात की भारतीय जनता पार्टी या गोष्टीकडे त्रयस्थपणे बघते, पण राजकीय विश्लेषक या नात्यानं उमेशजी आपण सांगा, खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे की आता जे काही चाललंय त्यात त्यांचा काही ना काहीतरी पडद्यामागचा इप्सित साध्य करण्याचा रोल असू शकतो? प्रसादजी, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे असं जरी दिसत असलं तरी यातून काहीतरी घडेल, यातून काहीतरी आपल्याला संधी मिळेल. म्हणजे तुम्ही आता म्हटलं तसं की यामागे त्यांचं काही हात आहे किंवा हे ते काही घडून आणतायत का, असं बिलकुल नाही. मात्र यातून काहीतरी आपल्याला पॉझिटिव्ह असं काहीतरी घडू शकेल अशी एक आशा आहे, अशी एक आशा भाजपाला आहे. या भूमिकेतनं या सगळ्या घटनाक्रमाकडे ते बघतायत. मला असं वाटतं की या असं बघण्यापलीकडे भारतीय जनता पक्षाच्या हातात सध्या तरी काही दिसत नाहीये. हे सरकार पडेल आणि मग आपण सत्तेत येऊ, इतकीच त्यांची जी आताची भूमिका आहे. कारण ते प्रत्यक्ष सरकार पाडण्यासाठी त्यांचे किती इच्छा असली, किती प्रयत्न असले तरी ते यशस्वी होत नाहीत, असं गेल्या 1 वर्षाच्या घडामोडीवरून, घटनांवरून आपल्याला स्पष्ट होत आहे. बरं, गणेश खंडकरांना मुद्दा पटलेला दिसत नाहीये. गणेशजी 30 सेकंदात उत्तर द्या आपण पटकन. राष्ट्रवादी या नाही, आम्हाला सरकार पाडण्याची घाई कशाला आहे? हे सरकार चाललंय, रोजच दिसतंय ना ते काय चाललंय ते. आमची भूमिका हे सरकार चुकीचं आहे हे सांगण्याचं काम आम्ही रोज. गणेशजी, तांत्रिक कारणांमुळे सारखा आपला आवाज ये जा करतो आहे. आपला आवाज पोहोचत नाही. एकदा आपण ती तांत्रिक दृष्ट्या गोष्ट सुधारून घेऊ. दरम्यान उमेश घोंगडे यांनी ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं त्यातला एक महत्वाचा मुद्दा घेतो चर्चेला, पुढे जातो आणि चर्चेच्या निमित्तानं मला आता आवाज येतोय. ठीक आहे, आपल्याकडे येतोच मी. तुमचं वक्तव्य कळलं की तुम्हाला हे सरकार पाडण्यात रस नाही असं तुम्ही सांगितलं. जयंत माइंडकरांना एक पटकन प्रश्न विचारूयात. जयंतराव, ज्या पद्धतीने या घडामोडी होऊ घातलेल्या आहेत त्याच्यातला एक इंटरेस्टिंग फॅक्टर असाही लक्षात घ्यायला लागेल की समजा पृथ्वीराज चव्हाणांच्या अध्यक्षपदाच्या संदर्भातला निर्णय झाला नाही, तो होऊ दिला गेला नाही, तर काँग्रेस पुढचं पाऊल टाकू शकते का? आणि विधानसभा अध्यक्षपद आता सगळ्यांसाठी खुलं झालंय अशा प्रकारचं सूचक वक्तव्य करून काँग्रेसला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले देतो. हो, पवारांनी तसा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांनी तशाच प्रकारचा बॉल टाकलेला आहे जशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य चायनाविषयी केलेलं होतं राहुल गांधींच्यावर, किंवा जशा प्रकारचं त्यांनी भूमिका शेतकऱ्यांच्या बाबतीत दुटप्पी घेतलेली होती ज्याबद्दल मीडियात चर्चा झाली आहे, अगदी तशाच प्रकारचा हा बॉल टाकलेला आहे. पण जेव्हा मी हे कबूल करतो तेव्हा त्याच श्वासात मी हे सांगतो की हा त्यांचा प्रयत्न संपूर्णपणे अयशस्वी ठरणार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की यावेळेला काँग्रेस शरण जाणार नाही? याचं कारण असं आहे की काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. ज्या मुद्द्यावर संजय राऊतांच्या भाषेत स्पीकर पदाकरता पवारांनी कागद फेकत नेहरू सेंटरच्या बाहेर धाव घेतलेली होती आणि त्यांच्या मागे प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत गेलेले होते त्यांना समजावायला, असं संजय राऊत स्वतः लिहितात. आणि तेव्हा सुद्धा अध्यक्षपद काँग्रेसनी स्वतःच्या कडे राखलं. आजही अध्यक्षपद राहील. व्यक्ती कोणती बसवायची, अशोक चव्हाण मुख्यमंत्री की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री, कारण या दोघांचेही संबंध तसे पवारांशी कसे होते आपल्याला माहिती आहे. सुशील कुमार किंवा विलासराव त्यांचे संबंध कसे होते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे पवार म्हणतात ते काँग्रेसमध्ये घडेल का, तर ते घडणार नाही. काँग्रेसला जो ठीक आहे जयंतराव, जर शरद पवार सांगतील ते काँग्रेसमध्ये घडणार नसेल तर पवार सांगतील ते मवियात घडणार का? का यावेळेला काँग्रेस मवियामध्ये पण स्पष्टपणे काँग्रेस म्हणून उभी राहणार आहे? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, कारण त्यांनी जो बॉल टाकलेला आहे त्यांचे शब्द असे आहेत की अध्यक्ष हा 3ही पक्षांचा असतो. मान्य, मग मुख्यमंत्री सुद्धा 3ही पक्षांचा आहे, उपमुख्यमंत्री सुद्धा 3ही पक्षांचा आहे, मग सगळेच बदल होणार आहेत का?
असं नाही. याच्यामध्ये एक अग्रीमेंट झालेली आहे की ज्या पक्षाचे सर्वात जास्ती आमदार त्यांच्याकडे मुख्यमंत्री, नंबर 2चा उपमुख्यमंत्री आणि नंबर 3च्या पक्षाकडे स्पीकर. आणि मला असं वाटतं की तीच पद्धत राहील. अगदी. व्यक्ती मग आता जर समजा थोड्या वेळापूर्वी हेमलताजी आपण स्पष्टपणे ही भूमिका घेतलीत की कोण विधानसभा अध्यक्ष होणार हा काँग्रेसचा अंतर्गत मामला आहे. दुसरी तुमची स्पष्ट भूमिका होती की विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार. या दोन्ही भूमिका काँग्रेसनं ठामपणे घेतल्या आणि त्यानंतर आता मवियाच्या अंतर्गत या विषयाची चर्चा पुढे जाईल. पण जर समजा विधानसभेचा अध्यक्ष आणि त्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा फिरवा अशी भूमिका आली तर मग उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदही फिरवायचं का अशी चर्चा काँग्रेस करू शकते. कसं असतं प्रसादजी की प्रत्येक पक्षाची बार्गेनिंग पॉवर असते. जेव्हा आघाडीचं सरकार असतं तेव्हा प्रत्येक पक्ष आपापल्या दृष्टीने सोयीची भूमिका घेण्यासाठी प्रयत्न करतो. पण या ठिकाणी आपण एक मुख्य आणि महत्वाची गोष्ट विसरलेला आहात की देशामध्ये जी काही सध्या परिस्थिती झाली आहे आणि जी काही त्या तिन्ही पक्षांच्या समोर जे आव्हान आता सध्या आहे तर ह्या सगळ्याचा विचार करून शरद पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते हे किती तुटेपर्यंत ताणायचं हे त्यांना जास्त योग्य रीतीने कळतं. ते आज राजकारणामध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलेलं आहे. त्यामुळे पर्यंत ताणायचं की यंदा तोडायचं हेही कळत असेल की शरद पवार साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये, हे मी अतिशय जबाबदारीने सांगते की कुठल्याही गोष्टीमध्ये सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन कुठलीही रिस्क घेणार नाही. तुटण्याचा तर संबंधच येणार नाही. परंतु खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्यांवरती आता मंथन होईल आणि सर्वानुमते परत ही सगळी रचना ठरेल. त्याच्यामध्ये अध्यक्ष होताना सुद्धा तिन्ही पक्षांचं नक्की समाधान होईल आणि जे आता समोरच्या पक्षाला वाटतंय आणि ज्या पद्धतीने आता एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये तसं काहीही होणार नाही. हे अक्षरशः पेल्यातलं वादळ आणि ते लवकर संपेल आणि शरद पवारांची भूमिका याच्यामध्ये खूप मोठी आणि सामंजस्याची असणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनात तरी कुठलीही शंका नाहीये. हेमलताजींना आत्ताच्या घडीला तरी स्पष्टपणे काँग्रेसच्या पलीकडे जाऊन भूमिका घेण्याच्या व्यतिरिक्त त्यांना पूर्ण मविया प्रवक्ता म्हणूनही भूमिका घ्यायची असल्यानं त्यांचं हे मत पूर्णतः मी ग्राह्य मानतो. उमेशजी, पण या निमित्तानं एक प्रश्न आपल्यापर्यंत आणतो की पवारांना कोणत्याही प्रकारे रिस्क घ्यायची नाहीये असं जेव्हा काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात तेव्हा त्याचे राष्ट्रीय अर्थ असतात, राज्य पातळीवरचे पण अर्थ असतात. उमेशजी, आपणही त्याचा अर्थ सांगा आणि मग आपण आणखीन एक अन्वय अर्थ जयंत माइंडकर यांच्याकडून जाणून घेऊ. आज त्याचा राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचा अर्थ प्रसादजी खरं तर असा आहे की मी खरं थोडंसं तुम्ही विचाराल त्या पलीकडचं बोलतोय. आत्ताच्या एकूण राजकीय परिस्थितीमध्ये हे सरकार टिकणं, राज्यातलं सरकार टिकणं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची जास्त गरज आहे. तुलनेनं काँग्रेसची गरज ती तेवढी नाहीये. खरं तर काँग्रेसनं बाणेदारपणा दाखवायची वेळ आहे. आता आमचा अध्यक्ष हे पृथ्वीराज बाबाच होतील अशी जर भूमिका काँग्रेसनं घेतली, असा बाणेदारपणा दाखवला, शरद पवारांच्या कुठल्याही चर्चेला किंवा कुठल्याही आग्रहाला बळी न पडता पृथ्वीराज चव्हाण हेच जर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण हेच विधानसभेचे अध्यक्ष होतील ही जर ठाम भूमिका घेतली तर मगाशी हेमलताताई म्हटलं तसं ते तुटेपर्यंत ताणणार नाहीयेत. त्यांना सत्तेत राहायचं आहे, हे सरकार टिकवायचं आहे. हे सरकार टिकवण्याची गरज ही शिवसेनेची या घडीला आणि त्यानंतर राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे काँग्रेसनं बाणेदारपणा दाखवला तर याचा फायदा केवळ सत्तेत नव्हे तर या सत्तेच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत पुन्हा काँग्रेस अधिक सक्षम करायला काँग्रेसला होऊ शकतो. पुढे जातो आहोत आणि जयंत माइंडकरांकडूनही या वाक्याचा अन्वय अर्थ समजून घेऊ. जेव्हा काँग्रेसचा प्रवक्ता असं म्हणतो शरद पवार सध्याच्या स्थितीत रिस्क घेणार नाहीत, त्याचा आणखीन एक अन्वय अर्थ काय असू शकतो? जयंत माइंडकर, वेळेची मर्यादा. याचा अगदी सरळ अर्थ असा आहे की या तीन पैकी एक जरी पक्ष बाहेर पडला तरी सुद्धा हे सरकार गडगडू शकतं आणि केवळ अध्यक्ष पदाकरता पवार हे ताणणार नाहीत. याचं कारण मी जे वाक्य नेहमी बोलतो की यांना इथे जे काही मिळाले, या तीनही पक्षांना इथे राहून जे मिळत आहे त्याहून जास्ती त्यांना भाजप बरोबर जाऊन मिळणार नाही, उलट त्याहून कमी मिळणार आहे.
त्याच्यामुळे म्हणजे हे सरकारचं इंगित जे आहे, सरकारचं जे स्टॅबिलिटी आहे, ही स्टॅबिलिटी त्यांना इथे राहूनच जास्ती मिळते ठीक या आहे. एका शब्दात आलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे धन्यवाद. हे लोकं आपण या निमित्तानं विश्लेषण केलं आणि त्याचबरोबर आपण इतर सर्व मान्यवरही या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. राजकारण ही जेवढी घटना पडद्यासमोर असते त्याच्यापेक्षा बरंच काही पडद्याच्या मागे घडत असतं आणि राजकीय विश्लेषणाच्या निमित्तानं समाज जीवनावर होणारे त्याचे विविध परिणाम शोधून काढण्यासाठी अशा चर्चा गरजेच्या असतात. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र.